सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊ. गॅसवर कढई ठेवून घ्या आणि ती कढई चांगली तापू द्या. जशी ती कढई तापेल त्यात किसलेलं गूळ घालून घ्या. हे गूळ खाली लागू नये याची सुद्धा काळजी घ्या. प्रत्येकाची सारण बनवण्याची पद्धत वेगळी असते. माझी ही थोडी वेगळी आहे. मी आधी गूळ विरघळवून घेते आणि मग त्यात खोबरं घालते. का तेही तुम्हाला सांगते. हे बघा, असं गूळ मस्त विरघळून झालेलं आहे. आता यात आपण खोबरं घालून घेऊ. हे खोबरं आता छानपैकी मिक्स करून घ्या. असं केल्याने आपलं सारण सॉफ्ट आणि ज्युसी होतं. जेव्हा पण आपण गूळ आणि खोबरं एकत्र करून विरघळवण्यासाठी ठेवतो तेव्हा गूळ विरघळण्यासाठी वेळ लागतो. मग तेवढ्याच वेळेत ते खोबरं थोडं हार्ड असं कडक होतं, ज्यामुळे मोदक खाताना मोदकातलं सारण असं घट्ट थोडं हार्ड लागतं. म्हणून मी सारण अशा प्रकारे बनवते. आता आपण ह्यात वेलची घालून घेऊ. तुम्ही चवीनुसार मीठ, ड्रायफ्रूट्स, जायफळ पावडर हेही घालू शकतात. त्यानेसुद्धा सारणला उत्तम चव येते. झालं आपलं सारण तयार. आता सारण बाजूला ठेवून मोदकांसाठी पीठ मळून घेऊया. 2 वाट्या तांदळाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून घ्या. आता कडकडीत असं पाणी करून घ्या आणि ते पाणी त्या पिठात घालून थोडं थोडं मऊसूत असं पीठ मळून घ्या. पाणी खूप गरम असल्यामुळे पीठ सध्या तरी हाताने मळायला जमणार नाही, म्हणून ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्या. हे बघा, चांगलं असं पीठ मिक्स करून घ्या आणि जशी जशी पाण्याची आवश्यकता असेल तसं तसं पाणी घालून ते मऊसूत मळून घ्या. तुम्हाला माहीत आहे का, गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय का आहेत? मोदकाचं महत्त्व नक्की का आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही माहीत असेल तर मी सांगते. मोदकाचा गोडवा म्हणजे जीवनातला आनंद व समाधानाचं प्रतीक आहे. त्याचा आकार शिखरासारखा आहे, जो ज्ञानाचा आणि उंचीचा प्रतीक मानला जातो. नारळ आणि गूळ यामुळे तो आरोग्यदायीही ठरतो. परंपरेने आपण बाप्पाला 21 मोदक अर्पण करतो. हा अंक पूर्णत्व आणि समृद्धी दाखवतो. म्हणूनच मोदक हा केवळ गोड पदार्थ नसून श्रद्धा, आनंद, आरोग्य आणि ज्ञान यांचं प्रतीक आहे. पुराण कथेनुसार एका वेळी देवी पार्वतीने बाप्पासाठी खास प्रसाद बनवला, मोदक. ते पाहताच गणपती बाप्पाला फार आनंद झाला आणि त्यांनी जाहीर केलं की जो मला मोदक अर्पण करेल त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतरपासून मोदक हा गणपतीचा आवडता प्रसाद मानला जातो. बघा, मोदकाचे महत्त्व सांगता सांगता पीठही मळून झाले. आता त्यात थोडं तूप घालून ते चांगलं मळून घ्या. तूप घातल्याने मोदक छान असे लुसलुशीत आणि नरम बनतात. हे बघा, हे छान असं पीठ आता मळून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे पीठ मळल्याने मोदकांना आकार द्यायला पण सोपं पडतं आणि ते दिसायला पण छान सुंदर दिसतात. हे बघा, असं आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचे मोदक करायला घेऊ. पण त्याआधी भांड्याला, म्हणजे ज्या भांड्यात आपण ते वाफवणार आहोत त्याला चांगलं तूप लावून घेऊ. आता हे बघा, छान असं आपलं मऊसूत पीठ मळून झालेलं आहे. आता छोटासा एक गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊ. तुपाच्या सहाय्याने असा वाटीसारखा आकार देऊन घ्या. तूप लावल्याने चवही छान येते व आकार देण्यासही मदत होतो. हे बघा, अशा प्रकारे आकार देऊन घ्या. असं देऊन झालं की त्यात खोबऱ्याचं सारण भरून घ्या आणि अशा प्रकारे कळ्या काढून घ्या. मध्ये मध्ये तुपाचा हात लावल्याने कळ्यांना आकार द्यायलाही मदत होते आणि चिकटतही नाहीत कळ्या व ते छान सुंदर असे आकारात दिसून येतात.
हे बघा, अशा प्रकारे पूर्ण राऊंड असा कळ्यांचा आकार देऊन घेऊ आणि ते कुठल्याही एका साईडनी असे टर्न म्हणजे वळवून घेऊ. हे बघा, झाला असा मोदक तयार. बघितलं? अशा प्रकारे मोदक तयार झाला. असे आपण सगळे मोदक तयार करून घेऊ आणि त्यावर केसरची एक एक दांडी ठेवून घेऊ. केसर मोदकावर ठेवल्याने मोदक खूप खाण्यास रुचकर लागतात आणि केसरचा सुगंधही खूप छान येतो. आता आपण हे मोदक वाफवायला ठेवून घेऊ. किमान 20 ते 25 मिनटं हे मोदक चांगले वाफवून घेऊ. हे बघा, असे उकडीचे मोदक तयार झाले आहेत आणि मी त्यांचा नैवेद्य आमच्या बाप्पांनाही दाखवला आहे. मग तुम्हीही बनवणार ना तुमच्या लाडक्या बाप्पांसाठी त्यांचे आवडते उकडीचे मोदक? बोला गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.